प्रतीचा त्याच क्वालिटीचा उत्तम दर्जा असणारा बोपरेडी गावचा खेळाडू मात्र समोर दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवायचंय, 4 ओव्हरचा सामना असेल. पहिली ओव्हर मित्रांनो जी असेल ती तोडायची, फोडायची, जोडायची, मारायची. मात्र ती ओव्हर स्वतः विक्रम मांढरे कर्णधार, परशुराम मांढरे, समीर वानखेडे यांच्या मालकीचा असणारा संघ, त्यांच्या संघाचा आयकॉन मात्र असेल तो विक्रम मांढरे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर खंडागळे यांच्या मालकीचा असणारा संघ एसके कमांडो, त्यांचा आयकॉन मात्र प्रकाश शेलार मैदानामध्ये दाखल. जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईकला असेल प्रकाश शेलार आयकॉन कॅटेगरी फलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती विक्रम मांढरे आयकॉन. एसपी वर्सेस एसके सुपर चालू असणारा सामना. चला पंच सहकार्य करायचंय. नितीन, वाऱ्याचा व्यत्यय, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतोय. खूप चांगला असा सामना, लाईव्ह प्रेक्षेपण असणारा हा सामना स्पॉट ऑन लाईव्ह या माध्यमातून युट्यूबचा लाईव्ह प्रेक्षेपण पठार प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं पर्व आपण पाहतोय. थोडासा वाऱ्याचा व्यत्यय, गोलंदाज मात्र धावपट्टीवरून पुन्हा बॅक रिव्हर्स येऊन पुन्हा सज्ज होतोय स्ट्राईकला. मात्र जर पाहायला गेले तर विकी वानखेडे आणि विक्रम मांढरे एकाच संघाचे एकाच गावासाठी खेळणारे खेळाडू आज एकमेकांसमोर उभे टाकलेले पाहतोय. तो थोडंसं डान्सिंग पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर पद्धतीचा चेंडू विक्रम मांढरे यांच्या हातातून सुटलेला चेंडू फलंदाज विकी वानखेडे मात्र नक्कीच बीट झालेले आपण पाहिलंय. निर्धाव पद्धतीचा चेंडू असेल, अजूनही एकही धाव फलकावरती नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल ती आपल्याला एसपी सुपर जयंटच्या माध्यमातून. आहा, काय चेंडू होता, ऑफकट पद्धतीचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू, बॅकवर्ड रिजनला गेले. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याची किमया केली तर विक्रम मांढरे. चांगल्या पद्धतीचे सामने हा मित्रांनो खेळणारा गोलंदाज आज मात्र पठार प्रीमियर लीग गावासाठी नक्की चांगलं दोघेही खेळाडू आपलं प्रतिनिधित्व करतात. आज मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेले पाहतोय. घेऊन चाललाय चेंडू विक्रम, सामना मात्र करेल तो विकी. डान्सिंग पद्धतीचा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू मैदानाला चाललाय गुदगुल्या करत. 1 धाव पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न, या 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा जर पाहिला तर या 2 धावेसोबत एक चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा इशारा, लेग स्टिक वरून गेलेला चेंडू इथं मात्र बॅकवर्ड रिजनला पाहिला. या 2 धावासोबत धावसंख्येला कलटणी, धावसंख्या जाते बिन बाद 2. चांगली फलंदाजी, नक्की स्कोर वाढवावी लागेल ते एसके कमांडोला. पुन्हा सज्ज गोलंदाजीच्या मार्कवरती. काही गोलंदाजी चालले विक्रम मांढरे. फसव्या पद्धतीचा चेंडू, स्विंगचा बादशाह, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जात असा गोलंदाज मात्र सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. घेऊन चाललाय चेंडू, सामना करेल विक्की. आहा, डान्सिंग पद्धतीनं ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू, अचूक टप्पा पाहिला. निर्धाव पद्धतीचा चेंडू, वारंवार फलंदाजाला फसवतोय तो गोलंदाज असेल विक्रम. फलंदाज नक्कीच विकी वारंवार चकतोय, फसतोय. धावा मात्र वाढवाव्या लागतात मित्रांनो. पॉवर प्ले हे षटक जे बोललं जातं ते मारायचं, तोडायचं, जोडायचं, ते मात्र विक्रम मांढरे नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, इथं मात्र धावा रोखतोय तो विक्रम. घेऊन चाललाय चेंडू. आहा, इथं पण पुन्हा एकदा फसव्या पद्धतीचा चेंडू. बॅकवर्ड रिजनला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण तितक्याच पद्धतीने चांगल्या दर्जाचा यष्टी रक्षक म्हणून ज्याला ओळखलं जातं, ओपन कॅटेगरीचा खेळाडू जो आहे बोपरेडी गावचा खेळाडू, इथं मात्र आमिर चांगलं यष्टी रक्षकाची भूमिका पार पाडतोय. वाऱ्याचा व्यत्यय येतोय फलंदाजीमध्ये, नक्कीच आता फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिजनला गेलं, थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. पुन्हा एकदा फलंदाजांनी चोरटे धाव घेतली. पंचांचा इशारा, 1 ओव्हर समाप्त. धावसंख्या जर पाहायला गेली मित्रांनो पहिल्या इनिंग मधील तर बिन बाद 3. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती. ज्या ओव्हरमध्ये मित्रांनो धावा वाढवायच्या असतात त्याच ओव्हरला जर नक्कीच धावांना लगाम लागला तर येणारी 18 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी असतो. त्याच वेळेला मात्र फलंदाजांची आता किमया असेल.
3 नंबर नक्की मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर क्रिकेट विश्वामध्ये भारतीय संघासाठी ज्यानं प्रतिनिधित्व केलं, कसोटी संघाचा कर्णधारपद ज्यानं भूषवलं, मुंबईचा आपला खेळाडू अजिंक्य रहाणे याने जर्सी क्रमांक 3 क्रिकेट विश्वामध्ये गाजवले. ते जर्सीचा नंबर 3. धावसंख्या मात्र एसके कमांडो संघाची 3च्या घरामध्ये स्थिर. पंच विनंती असेल सहकार्य करायचंय, टीम मीट नकोय. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते 3च्या घरात. पहिल्या इनिंग मधील 18 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. चला स्पीडअप घ्यायचंय. पीपीएल चांगलं नियोजन मात्र इथं आपण पाहतोय. 3 धावा सुंदर गोलंदाजी केली विक्रम मांढरे यांच्या हाताच्या माध्यमातून. स्विंगचा बादशाह, फिरकीचा जादूगार ज्याला ओळखलं जातं. अनेक वेगवेगळ्या पीपीएल अनेक स्पर्धा मात्र या खेळाडूने नक्कीच खेळलेल्या दिसतात. पठारावरचे चांगला खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा विक्रम मांढरे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, गोलंदाजामध्ये परिवर्तन, गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहायला गेलं तर प्रतीक उंबरकर गोचेवाडी गावचा हा गोलंदाज आज मात्र नक्कीच एसपी सुपर जायंट संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईकला मात्र विकी. एका बाजूला जर पाहिलं तर विक्रम मांढरे यांच्याकडे गोलंदाजाचा तापा, त्यातला हा एक नक्कीच हिरा त्यांनी शोधून काढला. प्रतीक उंबरकर घेऊन चाललाय चेंडू. उजव्या हाताचा गोलंदाज. नक्कीच चेंडूला लेग साईडच्या दिशेने उंच असा मारण्याचा प्रयत्न होता. इथं झेल टिपलेला दिसतोय. मोठा विकेट, मोठा मासा. डीजे मास्टर. इथं मात्र मोठ्या विकेटचं पतन, मोठा मासा, मोठी विकेट, मोठा हादरा जर पाहायला मिळाला तर विकी वानखेडे पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली येतोय. येणारा जर पाहिला फलंदाज असेल तर नवी मुंबई पोलीस बोपरेडी गावचा स्टार खेळाडू समीर गाडवे. उजव्या हाताचा हा अष्टपैलू खेळाडू मात्र आता मैदानाचा ताबा घेतो. ऑन स्ट्राईकला मात्र हा फलंदाजीसाठी सज्ज होईल. गोलंदाज असेल तो प्रतीक उंबरकर. चला स्पीडअप घ्यायचंय समीर गाडवे सर. समीकरण जर पाहिलं गेलं तर 1 ओव्हर समाप्तीनंतर 1 बाद 3 धावा धावफलकावरती पाहतोय. धावसंख्या नक्कीच वाढवावी लागेल. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतंय. पुन्हा गोलंदाज सज्ज. उजव्या हाताचा हा विस्फोटक फलंदाज. स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंच मारण्याचा फटका. इथं मात्र एक धाव पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न. या 2 धावेसोबत धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या जाते 5च्या घरात. सुंदर असं गोलंदाजी चालू आहे ती आपल्याला एसपी सुपर जायंट्स या संघाच्या माध्यमातून. एक विकेट, मोठी महत्वपूर्ण विकेट मात्र पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली आली. तरी पण काही फरक नाहीये कारण की एसके कमांडो समोर अजूनही ओमकार खंडागळे सारखा एक हुकमी एक अजून फलंदाज शिल्लक आहे. येणारा गोलंदाज असेल तो प्रतीक घेऊन चाललाय चेंडू. पुन्हा एकदा परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये आमिर याच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्यायचंय, सहकार्य करा. 5 धावा धाव फलकावरती मित्रांनो पाहतोय. 24 बॉलचा खेळ असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर. 1 धाव पूर्ण. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 6च्या घरामध्ये. अर्धा डझनभर धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 6 धावेसोबत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रतीक उंबरकरच्या माध्यमातून. सामना मात्र नक्की चांगल्या पद्धतीने चालू आहे. तो एसपी सुपर जायंट्स आपला गोलंदाजांच्या माध्यमातून धावा रोखण्याचं चांगलं काम करतोय तो एसपी सुपर जायंट्स. चेंडू नक्की चांगल्या पद्धतीचा होता. खोलवर पद्धतीचा मारा होता. हा चेंडू जर सरळ हाताने खेळला असता तर नक्कीच तो पुढच्या दिशेने आला असता. मात्र रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅकवर्ड रिजनला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू जाऊन स्थिर झाला. धावसंख्येला लगाम. जर पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मधील 10 चेंडूचा खेळ मित्रांनो झालेला आहे. तरी धावा मात्र एक फलंदाजाच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर विक्रम मांढरे सारखा अनुभवी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच तोडीला जर पाहिलं गेलं तर समीर घाडवे सारखा देखील एक अनुभवी फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. हा शर्यतीच्या दिशेने टाकलेला. इथं मात्र चेंडू मैदानाला गुदगुल्या करत एका धावेसाठी धावसंख्येला वाढ. धावसंख्या जाते ती 7च्या घरात. भारतीय संघाचा
महेंद्र सिंग धोनी यांच्या जर्सीचा क्रमांक 7 पाकिस्तान संघाविरुद्ध डेब्यू केले तेव्हा 7 धावांवरती धावबाद झाले होते. सलग 7 विकेट यांनी यष्टिचित करण्याचा त्यांचा विक्रम आहे. सलग 7 सामने त्यांनी. पुन्हा एकदा पुढील चेंडू इथं मात्र नक्कीच बॅटची काढा बॅकवर्ड रिझनच्या दिशेने गेला. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जेल मात्र धरणी मातेला दान केलेला पाहतोय. तत्पूर्वी एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज. धावसंख्या आता मात्र रवींद्र जडेजा यांच्या जर्सीचा क्रमांक नंबर 8 आणि धावा लागतात 2 ओव्हर समाप्तीनंतर 8. समीकरण मित्रांनो जर पाहिलं तर आता मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. ते एसके कमांडो या संघाला 2 ओव्हर समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ शेष शिल्लक. बाकी धावा मात्र धाव फलकावरती 8च आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मित्रांनो किती धावा धाव फलकावरती पाहायला मिळतं ते पाहण्याजोगं असेल. येणारा गोलंदाज समीर मुजावर बोपरेडी गावचा हा गोलंदाज मात्र विस्फोटक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं समीर मुजावर वर्सेस एका बाजूला असेल तो समीर गाडवे. दोन्ही बोपरेडी गावचे खेळाडू आज मात्र नक्कीच एकमेकांविरुद्ध उभे टाकलेले पाहतोय. येणारं समीकरण मित्रांनो 12 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 8च्या घरामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला पाहतोय. एका बाजूला असेल तो समीर, एका बाजूला असेल तो समीर. एका समीरने दुसऱ्या समीरचा केला घात. एक असेल समीर मुजावरने घात केला समीर गाडवेचा. मोठ्या विकेटचं पतन यष्टी चित्रक्षण सजवलेलं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एसपी सुपर जायंटच्या माध्यमातून 8 धाव फलकावरती पाहतोय. तिसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय तो समीर मुजावर. येणारा फलंदाज दिसतोय तो निखिल. निर्धाव पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बॅटच्या जवळून गेलेला चेंडू बॅकवर्ड रिझनला आमिरच्या हातामध्ये चेंडू. जर पाहायला गेलं तर यष्टीरक्षक बोपरेडी गावचा, गोलंदाज बोपरेडी गावचा, फलंदाज देखील बोपरेडी गावचा आज मात्र नक्कीच एकमेकांसमोर उभे पाहतोय. निखिल वर्सेस समीर. नक्कीच चेंडू उंच असा मारलेला फटका. इथं पाहूया किती धावा मिळत आहेत. धावा सांगायच्यात नक्कीच निखिल याच्या बॅटीतून आल्यात या 6 धावा. या 6 धावांसोबत धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या पोहोचते 14च्या घरात. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. समीर आणि निखिल एका संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. एकाच ग्राउंडला सराव करताना दिसतात. आज मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेत. पठार प्रीमियर लीग स्पर्धा 2024 पर्व क्रमांक 3. लेग साईडच्या दिशेने घुमवण्याचा प्रयत्न नक्कीच इथं शर्यतीचा वेळ घेतला. यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू. एका धावेने धावसंख्या एका पुढे. एक धावसंख्या पोहोचते 2 बाद 15. आता मात्र तिसऱ्या ओव्हर मधले काही चेंडू शेष शिल्लक बाकी. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं पाहायला मिळतंय. गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळत आहे. फलंदाजांना मात्र नक्कीच चांगली कमी करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडूच्या खाली गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र धरणी मातेला दान केला. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न पण एकच धाव. धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या जाते 16. मित्रांनो 16 व वरीस धोक्याचं. धावसंख्या पण 16च्या घरात येऊन स्थिर झाले. नक्कीच पाहण्याजोगं असेल आता 16चा खतरा होतोय का 17 होतोय. गोलंदाज समीर तयार. घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल निखिल. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक आमिरच्या हातामध्ये गेलेला चेंडू पाहिला. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येला लगाम. धावसंख्या 2 बाद 16. आता मात्र पहिल्या इनिंग मधील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. येणारा गोलंदाज नक्कीच असेल डीजे.
लगाम धावसंख्या जर पाहिली तर 16च्या घरात जाऊन धावसंख्या स्थिर झालेली पाहतोय. येणाऱ्या पहिल्या इनिंग मधील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. आता मात्र इथं विस्फोटक फलंदाजी करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला खेळतोय तो निखिल. रिव्हरचा अटेम्प्ट नक्कीच होता. इथं मात्र क्षेत्ररक्षक पुढे चेंडू जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. तत्पूर्वी या दोन किती धावा होत आहेत पाहणं गरजेचं असेल. धावा 3. ओके, या 3 धावेसोबत धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या जाते 19च्या घरामध्ये. चला पुढील चेंडू. गौरव सज्ज होतोय. फलंदाज मात्र निखिल असेल ना. स्ट्राईकला प्रकाश शेलार. ज्यांना कमी चान्स मिळाला स्ट्राईकला बॅकवर्ड रिझनला नक्की चेंडू गेला. इथं मात्र चोरटे धाव घेण्यात यशस्वी. तत्पूर्वी पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळाली. यानंतर या 2 धावेसोबत धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या जाते 2 बाद 21च्या घरात. आता मात्र नक्कीच धावांचा ओघ वाढताना दिसतोय. शेवटची ओढ नितीन मांढरे यांचं इथे आगमन झालेलं पाहतोय. शिवतेज बॉईज वर्सेस एसके कमांडो. हा चेंडूला नक्कीच सन्मान दिला. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. इथं मात्र थोडंसं परिवर्तन. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 25 धावा धावफलकावरती पाहायला. धावसंख्या मात्र वाढताना दिसते. मात्र एवढी धावसंख्या काही कामाची नाही. किंवा आपल्या या सुगम संगीतामुळे नक्कीच पीपीएल स्पर्धेला नक्कीच आनंद नक्की मिळतोय. पुढील चेंडू गौरव याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाही गौरव आहे. स्ट्राईकला खेळेल तो प्रकाश. हा चेंडू नक्कीच इथं मात्र मैदानाला गुदगुल्या करत येतोय. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाव. थोडासा ओव्हर थ्रो म्हणावा लागेल तरी देखील एकच धाव. धावसंख्या पोहोचते 26च्या घरात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एसपी सुपर जयंटच्या माध्यमातून. तुला बोलायचंय का? वाईट धाव मिळते. पंचांचे हात जमिनीला समांतर धाव मिळाली. अवांतर धावसंख्या जाते 27च्या घरामध्ये. या धावेसोबत धावसंख्येला कलाटणी झालेली दिसते. काही चेंडू शेष शिल्लक बाकी. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ मित्रांनो शिल्लक राहिलेला पाहतोय. आहा काय चेंडूला सन्मानित केले. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न. या 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. पाहूया किती धावा मिळत आहेत. तत्पूर्वी फलंदाजांनी हात वर आकाशाकडे केलेले. 2च धावा मिळतील. या 2 धावेसोबत धावसंख्या जाते ती 29च्या घरा.
संघ मालक तिथे आहेत. टॉस करून घ्यायचंय. एक कॉइन आहे. शशी सर इथे टॉस पाडतायत. क्रेझी लायन्सने टॉस जिंकलेला आहे. मागच्या टीम मध्ये पण त्यांनी टॉस जिंकला आणि ह्या वेळेस पण ते टॉस जिंकलेत. नशीब चांगले. टॉस पण जिंकलेत. आता पुढील टार्गेट मॅच जिंकायचं. क्रेझी लायन्सने पटकन आपला निर्णय कळावे. आणि आता स्ट्राइकवर आलेले आहेत आमिर आणि नॉन स्ट्राइकवर आहेत समीर. वा काय जोडी आहे. 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज. हाय. हा पहिला बॉल आणि हा गेला चौका. पहिल्याच बॉलवर चौका. पहिल्याच बॉल मध्ये खूप चांगला फटका मात्र बघायला मिळालेला आहे. त्यासोबत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये इशिका. खूप यंग आवाज आहे. खेळाडू देखील बघतायत. व्यासपीठ हे महत्वाचं आहे कारण की ही जर PPL झाली नसते तर इशिकाला आपला आवाज बोलण्याची संधी मिळाली नसती. तर अशी अनेकांसाठी हे व्यासपीठ आहे. अनेक जिम करता अनेक प्रॅक्टिस करता मुंबई छोट्या छोट्या ठिकाणी त्यांना संधी मिळतीये. ओहो यावेळी बॉल जर पाहिलं जाईल जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र दिसते पहिल्याच ओव्हरमध्ये. SP ही सुपर जायंट संघ. या संघाचं काय झालं इशिका? मुंबई इंडियन्स सारखी हालत झालेली आहे. विजय हा मिळतच नाही त्यांना. मात्र आता विजय मिळणार का ते मात्र बघायचंय. 22 चेंडू आणि 30 धावांची गरज. संघ चांगला आहे मुंबई इंडियन्स. मी का बोललो मुंबई इंडियन्स चांगला संघ आहे. विजय का मिळत नाही त्यांना? गोलंदाजी चांगली टाईट गोलंदाजी होतीये. सुंदर गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये. विजयासाठी जास्त मोठं आव्हान नाहीये. या मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी तर खूप चांगली केलेली आहे आणि आता बघायचंय बॅटिंग ते कशी करतायत. गोलंदाजांनी तर आपलं काम केलेलं आहे. मात्र फलंदाज आपलं काम इथे करणारे आहेत की नाही ते मात्र बघायचंय आपल्याला. हा बॉल पुल केलाय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. 4 रन. इथे पठार प्रीमियर लीगच्या माध्यमातून एका बाजूने आहेत आमिर दुसऱ्या बाजूने आहे समीर. दाखवत आहे जोर. गेंद थी कमजोर लगे है जोर समीर और आमिर ने. पुन्हा एकदा गेंद है कमजोर बल्लेबाज लगाते हुए जोर. यहाँ पे मिला एक ही रन. एक धाव मात्र पाहायला मिळाली. आता स्ट्राइकवर आले गेलेत ज्यांचा प्रवास खूप लांबचा राहिलेला आहे. खास पठार प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्यांनी आतापर्यंत मला वाटते 30-40 हजार रुपये खर्च केलेला आहे. हैदराबादवरून ते आले खास एअरप्लेन वरून.
काय सोपं नाही, नाद आहे, गावाकडचा नाद आहे. ज्या गावानं दिलं बळ त्या गावासाठी आता खेळायचा खेळ आणि त्याच मात्र प्रयत्नामध्ये बघू शकता आता ते काय करणार आहेत. 9 धावा झाले धावपलकामध्ये आणि त्याच फटक्याची ताकद दाखवलंय. ऑन साइडला पहिला चेंडूला तिने ठोकलेला आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव प्रयत्न. विक्रम मांढरे सरांसाठी ही मॅच मला वाटतं फायनलच्या बरोबरची आहे. ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये इशिका रन झाले 12. आता 18 बॉलला 22 करायचे. म्हणजे काय वाटतं इशिका तुला हा सामना कोण जिंकू शकतं, बॅटिंग का बॉलिंग टीम? 18 बॉल 22. एसपी सुपर जायंट्स 12 धावा झाले धावपलकामध्ये. चांगला सामना. एक पहिला ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं गेलं 22 धावांची आवश्यकता. या स्लोगनच असं आहे, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. पठार प्रीमियर लीग फक्त पठारावरीलच क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंसाठी. बघू शकता काय घडणार आहे. बॉल ट्रॅकला, बॉल तयार आहे. राईट आर्म हो द विकेटनं समोर बॅटर तयार आहे. बघू शकता काय करताय ते समीर. यावे स्लॉट में थी और उसे भेजा जाएगा सामने वाले. पार्किंग, खिलाड़ी पार्क नहीं हुए लेकिन बल्लेबाज पार्क हुए सीधे ड्रेसिंग रूम में. कधी मॅच इकडे वळती तर कधी मॅच तिकडे वळती, काही सांगता येत नाही. मॅच जिंकायला जाते एका साईडला पण कोण गोलंदाज बाद कुणाला करतात आणि ती मॅच एका दुसऱ्या साईडला वळते. त्यामुळे नाही सांगू शकत की कोण जिंकणार. क्रिकेट आहे, काही पण होऊ शकतं या खेळामध्ये. क्रिकेट ही कोणाच्या घरची किंवा कोणाच्या घराण्यातली जहागिरी नाहीये जी त्या ठिकाणी विकली जाईल. मात्र क्रिकेटचा खेळ मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं 17 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. क्या होगा, मुद्दे लाख बुराचा क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा होगा. खेल में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. ओ यावेळेस बॉल आले, बरोबर आक्रमण केले, गॅप मध्ये बॉल तब्दील केलाय विक्रम मांढरे. गेंद है कमजोर, लगाया विक्रम मांढरे ने जोर और ये मिला 4 रन. कप्तान चले बिल्कुल सीना तान के आते यहाँ पे इशिका एक 4 रन यहाँ पे जो कहते ना डिस्क्याओ किया है. आते ही 4 रन दर्ज किए. देखिए थोड़े से यहाँ पे 16 गेंदे 18 रन चाहिए जीत के लिए. एक खुशबू है, दिल में आती है और दिमाग में भी आती है. क्रिकेट का ये स्वाद चखा है विक्रम ने और ये अच्छी गेंद थी. ये मैच अभी भी बिल्कुल मुझे लगता है 15 गेंदे 18 रन, क्योंकि यहां से कुछ खतरा नहीं है. काय घडणार आहे. 15 बॉलचा खेळ बाकी, 18 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क बॉल तयार आहे. और विकेट ना विक्रम सरांसाठी बॉलिंग करणार आहे. बघूयात आता काय घडतंय या सामन्यामध्ये. ओ द विकेट ना बॉल तयार आहे. स्लोवर बॉल ऑन साइडला पायवती बॉल होता त्यावरती नक्कीच
रन मिळणार आहेत. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा इथे पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळेल 18 धावा धावसंख्येमध्ये. एक बाद आहे. षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एसपी सुपर जायंट्स वर्सेस AK कमांडो या दोन टीम मध्ये हा सामना जो या ठिकाणी रंगलेला आहे. दुसरा दिवस मित्रांनो आज रंगतोय. उद्या शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस. तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन कोण ठरणार आहे? पहिलं पर्व जिंकलं होतं एफ संघाने आणि दुसरं पर्व क्रेझी लायन्स होता मानकरी. तिसरं पर्व कोण जिंकणार आता ते मात्र सांगू शकत नाही अजून देखील. 13 बॉलचा खेळ बाकी, 16 धावांची आवश्यकता. या बॉल नंतर मी तुम्हाला पॉइंट टेबल सांगतो काय आहे पॉइंट टेबलला. काय असेल हालचाल तिथे, काय चाललंय पॉइंट टेबल मध्ये. ओ यावेळेचा फटका लावलाय, जोर लावलाय विक्रम मांढरे यांच्या बॅट मधून. बॉल जाईल बोर्डाच्या पलीकडे, ठोकलाय. कांबळे स्मृती 2 नंबरला 4 पैकी 4 जिंकलेत. 3 नंबरला सरपंच किंग 11 4 पैकी 2 जिंकलेले आहेत. वस्ताद 11 आहे ते 4 नंबरला 5 पैकी 2 जिंकलेले आहेत. 6 नंबरला क्रेझी लायन्स, 7 नंबरला SK कमांडो 3 पैकी 1 जिंकलेत. तर SK सुपर जायंट हा सामना जर जिंकला ते देखील टॉप 6 मध्ये येऊ शकतात. तर आता बघूयात 12 बॉलचा खेळ बाकी. 12 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. चौकार दिलेला आहे. 12 बॉल 12. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 झालेली आहे. चौका घेतलाय ना, चौका घेतलाय. 18 होते 22 झाले. 12ला 12 रनची आवश्यकता. तर पॉइंट टेबलला 1 नंबरला आहे बॅटिंगला मनीष, ज्यानं 5 इनिंग मध्ये 229 स्ट्राईक रन केले, त्या 142 धावा. 2 नंबरला जयेश आहे 77 धावा. 3 नंबरला उमेश 75. 4 नंबरला अभि आहेत. सरपंच किंग 11चा सितारा 69 धावा त्याच्या बॅट मध्ये. 5 नंबरला रणजित आहे. 6 नंबरला जितो आहे. 7 नंबरला अमीर आहे. तो खेळतोय बॅटिंग मध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न, रन नाही मिळाली. तर बॉलिंग फिगर जर पाहिले, बॉलिंग रेकॉर्ड लहुराज 1 नंबरला आहे, 6 विकेट. 11 बॉल 12 धावांची आवश्यकता. 11 बॉल 12. काय घडणार आहे? ओ ये देखिए उडाई गेंद. चांगला फटका मात्र तिथे असणार आहे. सिंगल किल्ला ते प्राप्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहा पॉइंट टेबल असणारा SK कमांडो हा संघ 6 नंबरला आहे. ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. SP सुपर जायंट संघ जर पाहिलं गेलं काय करणार आता पाहूयात. पहिला विजय शोधतायत ते. या वेळेचा बॉल जर पाहिलं गेलं वाईट बॉल आहे. वाईट बॉल. संख्या पुढे जाती. एका बाजूला खेळत आहे ते विक्रम मांढरे, दुसऱ्या बाजूला खेळत आहे ते अमीर. 6 नंबरला आहेत. 7 त्यांनी रन केलेले आहेत SP सुपर जायंट्स टीम साठी. ये उडाई गेंद. बॉल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक आणि कॅट टिपलाय. अमीरला जावं लागेल पविलियनला. दुसरा झटका.
बॉल शिल्लक आहे ते 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी असणार आहे. ओहो उड़ाई उड़ाई उड़ी उड़ी आसमान में जाके जुड़ी और ये लगाई सिक्सर 6 रन. रास्ते है तो संघर्ष है और संघर्ष है तो मैं हूं ना. मैं हूं प्रणव. प्रणव आहे खाऊन गेले भाव मारलाय षटकार. 7 बॉल 3 ची आवश्यकता आहे विजयासाठी. आता मात्र 6 बॉल 3 रन पाहिजेत. हो समाप्त झालेली आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 धावांची गरज विजयासाठी आता असणार आहे. सहा बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. या ठिकाणी काय घडलं जातंय या ठिकाणी आपण बघूयात. 6 गेंदे 3 चाहिए जीतने के लिए. क्या होने वाला इस मुकाबले में. सामने है कप्तान. कप्तान खड़े तो सरकार से भी बड़े. ना कद बड़ा ना पद बड़ा. मुसीबत के समय है कप्तान खड़ा. तो यहाँ पे देखेंगे 6 गेंदे 3 चाहिए जीत के लिए. क्या यहाँ पे जीतने वाले हैं मुकाबला. सहा बॉल 3 ची आवश्यकता. काय घडणार आहे. कोण दाखवते कोणाला घाट. विकी 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. बघूयात काय घडणार या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये. चांगला बॉल मात्र यावे पेश केलाय. हो 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 डिरेक्ट हिटचा प्रयत्न. भागे हे भागम भाग हुई. 2 धावा केल्या कंप्ले. मॅच झाली इक्वल. 5 बॉल मध्ये SP सुपर जायंट संघाने खर तर या स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाकडे त्यांनी नोंद केलेली आहे. चांगला बॉल आणि दिस इज मॅच जिंकलेला आहे SP सुपर जायंट्स. फर्स्ट विन. पहिला विजयाने त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे. हा विजय खरं संघर्षामधून हा पहिला विजय होता त्यांचा. आणि जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. म्हणून त्यांच्यासाठी हा विजय महत्वाचा. हा लक टीम SK कमांडो अँड सुपर प्लेयर SP सुपर जायंट्स.